नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण साक्षी जिवंत असल्याचं सत्य आज सायली समोर आलेलं असतं आणि साक्षीच हीच सचिनची गर्लफ्रेंड असल्याचंही सत्य तर सायलीला कळालेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता सायली अर्जुनने प्रियाची चांगलीच वाट लावलेली असते. त्यामुळे आता प्रियाला काय करावं काही सुचत नसतं. तर इकडे आता नाग्या मात्र जेलमध्ये तडफड करत असतो. कारण कधी एकदा ही प्रिया मला बाहेर काढते असं त्याला झालेलं असतं. त्यामुळे आता प्रियाला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने आता गुपचूप जेलमधनं आता प्रियाला फोन केलेला असतो. फोन उचलताच प्रिया म्हणू लागते, काका मी किती वेळा सांगितलंय मला तुम्ही फोन करत जाऊ नका. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करेल तुम्हाला कॉल. त्यावर लगेच आता नाग्या म्हणू लागते, बंद कर तुझी बडबड. तू वेळ मिळाल्यानंतर मला फोन करणार आणि मी इकडे काय वाट बघत बसू? हे बघ, तू वकील बघणार होती ना, लवकरात लवकर मला इकडनं बाहेर काढ, नाहीतर मग तुझं सत्य बाहेर आलंच म्हणून समज. मग मी रविराज किल्लेदारला आणि त्या अर्जुन सायलीला तुझं सगळं सत्य सांगून टाकेला. मग एक एक तुझं सिक्रेट बाहेर येईल. त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, काका काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेच नाग्या म्हणू लागतो, जे बोलतो ना ते मी करतो. पण मी आत्ता फक्त सायली अर्जुनला कोडं सांगितलंय. त्या कोड्याचं उत्तर लवकरात लवकर सांगेल, त्यामुळे माझ्याशी चालबाजी करू नको. त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, हो का? मग सांगा. नाही तुम्ही सांगूनच टाका. मला माहिती आहे ना तुम्ही सांगणारच नाही आहे. कारण जर माझं सत्य तुम्ही सांगितलं तर तुमची मदत करायला कोणीच नाही आहे. त्यामुळे काका सायली अर्जुनच्या प्लॅनमध्ये अडकू नका. ते आपल्या दोघांची तोडफोड करण्याला प्रयत्न करतायत, आपल्यामध्ये फूट पाडतायत, पण तसं होऊ देऊ नका. त्यावर नागे मला लागते, गप्प बैस. तू मला इकडनं कधी बाहेर काढणार आहे ते सांग, नाहीतर मग मी तुझं सत्य लवकरच बाहेर काढेल. त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, काका मी वकील बघते, तुम्ही लवकरच बाहेर येणार आहात, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावर लगेच आता नाग्या म्हणू लागतो, ए प्रिया, तो अर्जुन माझ्याकडे जेलमध्ये आला होता. मला वाटलं होतं तो माझ्यासमोर गयावया करेल. खरी तन्वी कोण आहे, मला काय काय सत्य माहिती आहे हे सगळं मला विचारेल. पण तसं नाही आहे. त्या अर्जुनच्या डोळ्यात मला जो कॉन्फिडन्स दिसलाय ना, त्यावरनं मला असं वाटतं की तो अर्जुन बॉम्ब फोडणार आणि खरी तन्वी शोधणार. त्यामुळे प्रिया, तुम्हाला लवकरात लवकर इकडनं बाहेर काढ, नाहीतर तुझी वाट लागलीच म्हणून समज. अशी आता धमकी इथे नाग्याने प्रियाला दिलेली असते. प्रिया मात्र घाबरलेली असते. तिला काय करावं काही सुचत नाही. तर त्यानंतर कामानिमित्त आता सायली बाहेर आली असते. आता मात्र सायली समोर साक्षी आणि सचिन उभे असतात. आता साक्षी घाबरलेली असते, त्यामुळे सचिन तिला पटकन आपल्या मिठीत घेतो. त्याच वेळेस आता सायलीचं लक्ष या सचिनकडे जातं आणि सचिनच्या मिठीत जी गर्लफ्रेंड असते ना, ती म्हणजे साक्षी. त्याच वेळेस आता सायली पटकन आपल्या मोबाईलमध्ये सचिनाची साक्षीचा फोटो काढून घेते. आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. कारण साक्षी जिवंत आहे हे सत्य सायलीसमोर आलेलं असतं आणि ती सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड आहे हेही आता सत्य तिला कळालेलं असतं. आता मात्र तेवढ्यात सचिनचं लक्ष सायलीकडे जातं. सचिनलाही मोठा धक्का बसलेला असतो. आता मात्र साक्षी जिवंत असल्याचं सत्य अर्जुनला कळतंच. आता पुढे काय काय धमाके होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.